मी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग हिंगोली आज सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग हिंगोली यांच्या वतीने सामाजिक न्याय भवन येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या ज्या योजना आहेत योजनांच्या प्रचार प्रसिद्धी संदर्भामध्ये मेळावा आयोजित केलेला आहे। शासनाच्या वतीने शासनाच्या निर्देशानुसार सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। इतर मागास बहुजन कल्याण विभाग 2017-18 मध्ये शासन स्तरावर वेगळा झालेला आहे आणि जिल्ह्यावर एक 2-3 महिन्यापूर्वी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या ऑफिसेस कार्यालय वेगळे निर्माण झालेले आहेत। सदर ऑफिस बद्दल कार्यालयाबद्दल जे काही शासनाच्या विविध योजना आहेत या विविध योजना संदर्भामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत याची माहिती पोहोचावी या उद्देशाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। सदर कार्यक्रम थोड्या वेळापूर्वी सुरुवात होईल कार्यक्रमास। या कार्यक्रमास सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय उपस्थित राहणार आहेत। मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या योजनेचे विविध योजनेचा लाभ घेऊन आपली प्रगती करावी। विशेषतः आपल्या मुलांच्या शैक्षणिक जे काही योजना आहेत या शैक्षणिक योजनेचा आपल्या मुलांना लाभ देऊन मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, आपल्या कुटुंबातील शिक्षितांचा प्रमाण वाढवावे अशी मी अपेक्षा बाळगतो। यामध्ये शैक्षणिक याच्यामध्ये एक धनगर समाजांच्या मुलांसाठी स्वयं योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या धर्तीवर स्वयं योजना सुरुवात केलेली आहे। स्वयं योजनेमध्ये इयत्ता 12वी नंतर जे काही व्यावसायिक शिक्षण घेत असतील अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो। हिंगोली शहरामध्ये जे काही विविध महाविद्यालय आहेत या विविध महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी 12वी नंतरचे शिक्षण घेणारे विद्यार्थी जे की व्यावसायिक शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना वर्षाला त्यांना बाहेर राहून जेवणाचं खाण्याची राहण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशानं शासनाकडनं इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून वर्षाला 45,000 रुपये त्यांना अदा केलं जातं। मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेन की सर्वांनी या सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग हिंगोली या कार्यालयाशी संपर्क साधावा। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा। या व्यतिरिक्त जे काही विविध स्कॉलरशिपच्या योजना असतील, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप योजना, तसेच महाराष्ट्र शासनाचे फ्रीशिप योजना, याही योजनेमध्ये जे काही शैक्षणिक शुल्क असेल, विविध महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क असेल, परीक्षा शुल्क असेल, इतर शुल्क असेल, हे इतर शुल्क या सर्व बाबी शासनाकडनं महाडीबीटी पोर्टलवरनं ऑनलाईन पद्धतीने अदा केलं जातं। यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की त्यांनी ज्या ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत त्या महाविद्यालयाकडे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावे आणि अर्ज करून जे काही शिक्षण शुल्क असेल किंवा त्यांचा निर्वाह भत्ता असेल ते निर्वाह भत्ता विहित मुदतीत प्राप्त करून घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो। या व्यतिरिक्त इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या या हिंगोली जिल्ह्यामध्ये 8 प्राथमिक आश्रमशाळा आहेत, 8 माध्यमिक आश्रमशाळा आहेत, 4 उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत, असे एकूण 20 आश्रमशाळेचे युनिट्स आपल्या या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। जे काही व्हीजेएनटीचे विद्यार्थी असतील त्या व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना विनंती करेन की सर्वांनी या आश्रमशाळेची संपर्क साधून या निवासी आश्रमशाळेमध्ये ऍडमिशन घेऊन तिथे राहण्याची, जेवणाची, जे काही इतर बाबी त्यांना लागतात शिक्षण घेण्यासाठी, स्टेशनरी असेल, पुस्तकं असतील, वह्या असतील, पेन असेल, पेन्सिल असेल, साबण असेल, अंथरूण असेल, पांघरूण असेल, जेवणासाठी जे काही दोन टाइम जेवण नाश्ता असेल, या सर्व बाबी या आश्रमशाळेमध्ये आपल्याला मिळतात। तर तिथे राहून किमान उच्च माध्यमिक शिक्षण तरी आपलं पूर्ण करावं अशी मी सर्व व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना विनंती करेन। या व्यतिरिक्त घरकुलाच्या योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडनं एक यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना नावाची योजना आहे। सदर योजनेमध्ये एक 10 लाभार्थी जे की विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातील आहेत असे एक 10 लाभार्थी एकत्र येऊन
त्या एका ज्या ठिकाणी जागा शासनाची जागा किंवा मग शासनाची जागा अवेलेबल नसेल, ते ज्या ठिकाणी वसाहती करून राहत आहेत किंवा पाली टाकून राहत असतील एखाद्या गावामध्ये, अशा किमान 10 जर लाभार्थी त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले असतील तर त्या ठिकाणी आपण एक छोटीशी वसाहत निर्माण करू शकतो. यासाठी शासनाकडनं 100% अनुदानावर निधी उपलब्ध आहे. तर मी विनंती करेन, जे काही विमुक्त भटक्या जातीतील पालात राहणारे जे काही गरीब व्यक्ती असतील त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. सदर योजना आधी फक्त वसाहतीपुरती मर्यादित होती. आता शासनाने वैयक्तिक योजना सुद्धा यामध्ये लागू केलेल्या आहे. जे काही रमाई आवास योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, या धर्तीवर जेवढं अनुदान मिळतं तेवढंच अनुदान या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये, ज्यांच्याकडे राहण्यासाठी जागा आहे परंतु त्या जागेवर पक्क घर नाही, कच्चं घर असेल तर चालेल, त्या कच्चं घर असेल किंवा पक्क घर नाही अशा लाभार्थ्यांसाठी, अशा कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून सुद्धा वैयक्तिक घरकुल लाभ सुद्धा त्या ठिकाणी आपण त्यांना देतो. या व्यतिरिक्त ओबीसीसाठी मोदी आवास घरकुल योजना नव्याने योजना सुरू केलेली आहे. यामध्ये जवळपास 3354 लाभार्थ्यांची यादी आपण शासनाकडनं पाठवलेली आहे. शासनाकडनं सदर यादी मंजूर झाल्याच्या नंतर त्यांना घरकुला संदर्भातला लाभ देता येईल. मोदी आवास योजनेअंतर्गत सर्व मी ओबीसीच्या जे काही कच्च्या घरामध्ये राहतात अशांना मी विनंती करेन की त्यांनी मोदी आवास घरकुल योजनेमधून घरकुलाचा लाभ घ्यावा आणि एक पक्क घर बांधून पक्क्या घरामध्ये आपलं कुटुंब स्थलांतरित करावे असं मी त्यांना विनंती करतो. या व्यतिरिक्त धनगर समाजासाठी आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 नामांकित इंग्रजी शाळा आहेत. एक आहे केम्ब्रिज स्कूल ऑफ स्कॉलर्स कळमनुरी, तालुका कळमनुरी, आणि दुसरी कैलासवासी लखन सर्जेराव नाईक इंग्लिश स्कूल कोळसा, तालुका सेनगाव. या केम्ब्रिज स्कूलमध्ये जवळपास 150 विद्यार्थी धनगर समाजाचे निवासी राहून इंग्लिशचं शिक्षण त्या ठिकाणी घेत आहेत. इंग्रजी माध्यमाचं शिक्षण त्या ठिकाणी ते घेत आहेत. आणि लखन सर्जेराव नाईक इंग्लिश स्कूल कोळसा या ठिकाणी 200 धनगर समाजाचे विद्यार्थी आज रोजी त्या ठिकाणी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. त्यांना राहण्याची, जेवणाची, जे काही ड्रेस असतील त्यांना स्कूल ड्रेस, स्टेशनरी, वह्या, पेन, पुस्तकं या सर्व बाबी या इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडनं मोफतमध्ये अदा केलं जातं. मी सर्व धनगर समाजातील बांधवांना विनंती करेन की आपले मुलंही या इंग्रजी माध्यमाच्या स्कूलमध्ये प्रवेशित करून आपल्याही मुलांना त्या ठिकाणी शिक्षण द्यावं अशी मी विनंती करतो. या व्यतिरिक्त जे काही नव्यानं योजना निर्माण होतील त्या योजनेसंदर्भामध्ये आम्ही वेळोवेळी आपल्याला माहिती देऊ. वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा जे काही आमचे मीडिया बांधव आलेले आहेत या मीडिया बांधवाच्या सहकार्यानं सोशल मीडिया मार्फत सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी योजनाची माहिती देऊ. आणि सर्वांना विनंती करतो, या व्यतिरिक्त आपल्याला डिटेल्स काही माहिती हवी असेल तर सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग हिंगोली, जे की सामाजिक न्याय विभागामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाच्या वरच्या मजल्यामध्ये कार्यालय सुरू आहे, त्या कार्यालयामध्ये येऊन आपण संपर्क साधावं आणि काही अडचणी असतील तर अडचणीचं निराकरण करण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी आमचे कर्मचारी आहेत, ते कर्मचारी तुम्हाला अडचणीचं निराकरण करतील. आणि सर्वांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या विभागातील योजनांचा लाभ घ्यावा आणि आपली स्वतःची प्रगती करून आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राज्यांचा, आपल्या देशांची उन्नती करावी अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.